नमस्कार, आपण बघत आहात सत्य टॉक न्यूज चॅनल, शोध सत्यतेचा। 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आयोजित मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन करण्यात आले। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। यावेळी संचलन प्रमुख कमांडर सुमित सिंग चौहान यांच्या नेतृत्वात झालेल्या संचलनात देशाच्या 3 प्रमुख सशस्त्र दलांची वाहने तसेच गोवा पोलीस, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस, बृहन्मुंबई पोलीस सशस्त्र दल, बृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस, मुंबई लोहमार्ग पोलीस दल, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्याचे C60 पथक, गृहरक्षक दल पुरुष, बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, गृहरक्षक दल महिला, राज्य उत्पादक शुल्क विभाग, वन विभाग, मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दल, सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा, नागरिक संरक्षण दल पुरुष महिला, राष्ट्रीय सेवा योजना मुली वाहने व मुंबई शहरातील विविध शाळांच्या पथकांचा समावेश होता। तसेच राज्य शासनाच्या विविध विभागांनीही जनहिताचे संदेश देणाऱ्या चित्ररथांसह यावेळी संचलनात सहभाग घेतला। यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्री मंगल प्रभा लोढा, मुख्य सचिव, विविध देशाच्या वकिलातील वरिष्ठ पदाधिकारी, तिन्ही सेना दलाचे वरिष्ठ अधिकारी, महाराष्ट्र आणि मुंबई पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। सत्य टॉक न्यूज ब्युरो रिपोर्ट, मुंबई। मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।